नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थतेचं वातावरण निर्माण होतंय की काय, अशा शक्यता आता निर्माण झाल्या आहेत. त्याचं कारण असं की तिथं मनवल्या जाणाऱ्या शहीद दिवस कार्यक्रमावर राज्यपालांनी बंदी आणली. तिथं कार्यक्रम करू पाहणाऱ्या मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि त्यांच्यासारख्या इतर अनेकांना शहीदांच्या कब्रस्थानात जाण्यासाठी मनाई करण्यात आली. त्यांना त्यांच्या घरांमध्ये स्थानबद्ध करण्यात आलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यपालांचे नंतर सारे बंदी हुकूम झुगारण्याचा निर्णय घेतला. पोलिसांचे पहारे चुकवत त्यांनी कब्रस्थानाकडे कूच केलं आणि तिथल्या कंपाऊंडवरून अक्षरशः उडी मारून ते शहीदांच्या मजारीजवळ पोहोचले. नंतर त्यांनी तिथं फात्याहा पडला. मित्र, हे सगळं नाट्य घडलं ते 14 जुलै या दिवशी. एखाद्या निर्वाचित मुख्यमंत्र्याला एखाद्या मजारीवर फातेहा देखील पाडायला परवानगी न देणाऱ्या केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमध्ये कुठल्या प्रकारची लोकशाही चालवलेली आहे याच जणू हे एक उदाहरण. खर तर उठता बसता आणीबाणीच्या नावानं गळे काढणारे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जप करणारे लोक लोकशाहीचं दमन कुठल्या प्रकारे करतात याच हे एक उदाहरण. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी मनवल्या जाणाऱ्या या शहीद दिवसानंच RSSच्या जम्मू काश्मीर विरोधी धोरणांना खरं तर जन्म दिलेला होता. भारतीय जनसंघाची स्थापना होण्यासाठी आणि नंतर सतत कलम 370 रद्द करा ही मागणी पुढे रेटण्यासाठी कारण ठरला तो हाच काश्मीरातला शहीद दिवस. हा सगळा विषय जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर थोडंसं इतिहासात जायला लागेल. मित्र, ते वर्ष होतं 1931चं. जम्मू काश्मीरात महाराजा हरिसिंग यांचं राज्य होतं. मध्ययुगीन काळातली राज्य ज्या प्रकारची होती तसंच हे देखील एक राज्य. लोकांवर प्रचंड कर लादले गेले होते. या मुद्द्यांवरून लोकांमध्ये असंतोष होता. जगभर अनेक ठिकाणी त्याच काळात स्वातंत्र्याच्या चळवळी उभ्या राहत होत्या. जम्मू काश्मीरमध्येही नुकतीच कुठं धरणं, आंदोलनं वगैरे चळवळी सुरू झालेल्या होत्या. एका इंग्रज अधिकाऱ्यासोबत या काळात अब्दुल कादिर खान नावाचा एक तरुण श्रीनगरात आलेला असतो. तिथलं राज्य, तिथे लादले जाणारे कर आणि या करांच्या बोझ्याखाली पिचत चाललेल्या काश्मीरी लोकांच्या भावना त्याच्या लवकरच लक्षात येतात. त्यांच्या भावनांशी तो समरस व्हायला लागतो. दिनांक 21 जून 1931 या दिवशी तिथं एक धरणं आंदोलन होणार असतं. त्या आंदोलनात हा तरुण सहभागी होतो. लोकांना अन्यायाविरोधात पेटून उठण्याचं आवाहन या कादिरतर्फे केलं जातं. तेव्हा अगदी पुढ्यात असणाऱ्या राजवाड्याची वीट उखडून फेका असं त्याचं सभेतलं आवाहन असतं. अर्थातच हा सारा प्रकार म्हणजे केवळ राजद्रोहाचा प्रकार असं मानून नंतर कारवाई केली जाते. त्याला तुरुंगात टाकलं जातं. तुरुंगात कोर्टाची कारवाई सुरू होते. तारखा पडतात. 13 जुलै 31 हा दिवस उजाडतो. लोक मोठ्या प्रमाणावर तुरुंगाच्या आवारात घुसतात. कोर्टानं खुली सुनावणी करावी असा आग्रह होतो. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी होतात. महाराजांच्या विरोधात घोषणा दिल्या जातात. महाराजांना क्विट काश्मीर करावं असा नारा बुलंद होतो. सारा जमाव अनावर झालेला. अखेर पोलीस गोळीबार करतात. त्यात तब्बल 22हून अधिक लोक मृत्युमुखी पडतात. अनेक लोक जखमी होतात. या जखमींच्या मदतीला स्थानिक लोक धावून येतात. त्यातच शेख अब्दुल्ला या तेव्हाच्या उदयोन्मुख पुढाऱ्याचाही सहभाग असतो. कालांतरानं हे प्रकरण निवळतं, पण जम्मू काश्मीर संस्थानात लोकशाही प्रक्रिया सुरू करण्याची मागणी मात्र आता मान्य केली जाते. नंतर महाराजा हरिसिंग एकूण 75 लोकांचा सहभाग असलेल्या प्रजा परिषदेची घोषणा करतात आणि प्रशासनामध्ये लोकसहभागाचा मार्ग प्रशस्त होतो. पण हे सारं घडण्यासाठी तब्बल 22 लोकांनी आपल्या प्राणांची आतापर्यंत आहुती दिलेली असते. म्हणूनच नंतर या लोकांना हुतात्म्याचा दर्जा देण्याचा निर्णय काश्मीरी लोक करतात. 13 जुलैला दरवर्षी लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. महाराजा हरिसिंग यांचं राज्य संपुष्टात आल्यानंतर शेख अब्दुल्ला यांचा कारभार काश्मीरात सुरू झाला. दिनांक 13 जुलै हा हुतात्मा दिन म्हणून सरकारी सुटीची घोषणा होते.
नंतरच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये जी जी सरकार आली किंवा राष्ट्रपती शासन जेव्हा जेव्हा लागू झालं तेव्हा देखील खुद्द राज्यपाल आणि राज्यातले सारे प्रमुख पदाधिकारी या दिवशी इथं येऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रघात तिथं निष्ठेनं पाळत राहिले. हे सगळं व्यवस्थित सुरू होतं ते 5 ऑगस्ट 2019 पर्यंत. 5 ऑगस्टला 370 कलम काढण्यात आलं आणि केंद्राचा कारभार सुरू झाला. 13 जुलैची सुट्टी रद्द झाली. हुतात्मा दिन साजरा होणार नाही असे फतवे निघाले. लोकांनीही कार्यक्रमस्थळी एकत्र येऊ नये अशा दवंड्या झाल्या. निर्वाचित मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या घरावर पहारे बसले. खानकाह मैदानावर देखील पोलीस बंदोबस्त लागले. 13 जुलै हा दिवस असा मनाई बंदी हुकमांच्या वातावरणात उलटून गेला. खरं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलैसाठी कुठल्याही प्रकारचे मनाई आदेश नव्हते. उमर अब्दुल्ला यांनी कंट्रोल रूमला कळवलं की आज ते स्वतः तिथं जाणार आहेत आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली देणार आहेत. पुन्हा त्यांना मनाई करण्यात आली. कसे बसे पोलिसांचा पहारा चुकवत ते आपल्या घरातून निघाले, पण कब्रस्तानाभोवती देखील पोलीस बंदोबस्त होता. अखेर तिथल्या कंपाऊंड वरून उडी घेत त्यांनी तिथं जाऊन फातेहा पडला. असं हे सगळं नाट्य जम्मू काश्मीरात नुकतंच घडून गेलं. पण 24 तास कर्कशपणे ओरडणाऱ्या मीडियानं जम्मू काश्मीरातल्या या साऱ्या घडामोडी जणू अदखलपात्र आहेत असंच ठरवलं असावं. राष्ट्रीय मीडियात कुठंही या बातम्या झळकल्या नाहीत. मुख्य प्रवाहातल्या मीडियाची ही अवस्था असेल तर मित्रहो, स्थानिक मीडियानं या बातम्या किती क्रूरपणे दडपल्या असतील याची कल्पना आपल्याला सहजपणे करता येऊ शकते. तिथं फक्त ग्रेटर काश्मीर या वृत्तपत्रानं ही बातमी दिली. एरवी सारा मीडिया जणू शांत होता. खरं तर काश्मीरी लोकांसाठी 13 जुलै हा दिवस म्हणजे क्रांती दिवस. जसा आपल्याकडे आपण 8 ऑगस्टचा दिवस मानतो तसाच ऑगस्ट क्रांती दिन म्हणजे तिथला 13 जुलै दिन. 13 जुलैला तिथल्या 22 लोकांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी संघर्ष केला, आपलं बलिदान दिलं. त्यामुळं पुढे महाराजाचं राज्य संपुष्टात आलं आणि काश्मीरी लोकांना खरं स्वातंत्र्य काय ते अनुभवता आलं. म्हणूनच या दिवसाचं महत्त्व हे प्रत्येक काश्मीरीसाठी केवळ अनन्यसाधारण असो. तिथल्या विद्यमान केंद्रीय शासनानं त्यांच्यासाठी जीवाहून अधिक महत्त्वाचा असणारा हा सारा हुतात्म्याचा विषयच मोडीत काढला. आजपर्यंतच्या इतिहासात हुतात्मा दिनावर बंदी टाकण्याचं काम कुठल्याही सरकारनं कुठेही केल्याचं आपण ऐकलेलं नाही. पण या सरकारनं मात्र ते देखील करून दाखवलेलं. असं का घडलं असेल? ते याच्यासाठी की संघ परंपरा हा दिवस शहीद दिवस मानत नाही. हा दिवस म्हणजे तिथल्या हिंदूंच्या निष्कासनाची सुरुवात होती असं RSSचं मानणं आहे. याचं कारण काय? त्यावर देखील RSSचं उत्तर अर्थातच तयार आहे. दिनांक 13 जुलै रोजी तिथं जो काही उठाव झाला तो खरं तर महाराजा हरिसिंग यांच्या त्या कथित जुलमी राजवटीच्या विरोधात होता. पण हे RSSला मान्य नाही. त्यांच्या मते ज्या अब्दुल कादर खाननं तिथल्या राजवटी विरोधात पहिलं स्फोटक भाषण केलं ते मुळात काश्मीरी, तो मुळात माणूस जो होता तो काश्मीरीच नव्हता. त्याला रावळपिंडीहून मुद्दाम काश्मीरात असंतोष निर्माण करण्यासाठी पाठवलं गेलं. त्यानं जो विद्रोह केला तो तिथल्या केवळ राजवटी विरोधात नव्हता तर तो तिथल्या हिंदूंच्या विरोधात होता. 22 लोकांचा हत्याकांड घडल्यानंतर काश्मीरात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार माजवला गेला. हिंदूंना टार्गेट केलं गेलं. हिंदू व्यापाऱ्यांची दुकानं जाळण्यात आली, लुटण्यात आली आणि हिंदू राजाला विस्थापित करण्याचे प्रयत्न झाले. काश्मीरी पंडितांचं जे विस्थापन 1990 मध्ये झालं त्याची सुरुवात ही खऱ्या अर्थानं 13 जुलै 1931 रोजी सुरू झाली होती. हे RSSचं चिंतन. या घटनेनंतरच जम्मूमध्ये RSSचा प्रवेश झाला. पुढे येणाऱ्या काळात मुसलमानांचं राज्य येण्याच्या शक्यता लक्षात घेऊन भारतीय जनसंघाची स्थापना झाली. या नवीन राजकीय पक्षाची उद्दिष्ट जी काही त्यावेळी घोषित झालेली असतील ती तर होतीच, पण त्याशिवाय काश्मीरातलं 370 कलम रद्द करा ही मागणी त्या जनसंघाची ही आद्य मागणी होती. मागणी अशी असली तरी मागणीचा मूळ अर्थ असा की तिथल्या मुसलमानांना चाप बसवायचा आहे. आज देशभर भाजपाचं शासन आहे.
त्यामुळं RSSच्या स्थापनेपासून त्यांनी जी जी काही स्वप्न पाहिलेली आहेत ती सारी पूर्ण करण्याचा चंग आजचे सत्ताधारी बाळगून आहेत. साऱ्या जुन्या अट्टहासांमुळेच या वर्षीचा हा शहीद दिवस उधळून लावण्याचं हे धोरण तिथल्या प्रशासनानं सत्तेच्या जोरावर तिथं राबवून दाखवलेलं आहे. एका बाजूनं काश्मीर हमारा अभिन्न अंग आहे असं म्हणायचं आणि तिथल्या लोकांच्या भावभावना तुडवण्यात राष्ट्रीय पुरुषार्थ मानायचा, असं हे सगळं धोरण. लोकांमध्ये सतत असंतोष धुमसत ठेवायचा आणि नंतर त्यांची भीती दाखवत साऱ्या हिंदूंना संघटित करत राहायचं, हीच त्यांची नीती. पण या नीतीमुळं आज वरवर शांत दिसणाऱ्या काश्मीरचं जनमत मात्र क्षुब्ध झालं असेल तर नवल नाही. राज्य करणं म्हणजे लोकांच्या भावभावनांचा सन्मान करत शांतता प्रस्थापित करणं आणि लोककल्याणकारी धोरणं राबवणं, हा लोकशाहीतल्या सरकारांचा खरं तर खरा कार्यक्रम असायला हवा. पण मुद्दलात लोकशाहीपेक्षा ठोकशाहीवर ज्यांचा विश्वास जास्त आहे त्यांच्याकडून अशा अपेक्षा तरी काय बाळगणार? एक बाब खरी, ज्या प्रकारांना हा सारा शहीद दिवस उधळून लावण्यात आला त्या प्रकाराचे दूरगामी परिणाम काश्मीरवर होणार आहेत. तिथं शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण आजवर कोट्यावधींचे खर्च केले, मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची हानीही आपण सोसून घेतली. आज जम्मू काश्मीरात वरवर निश्चितपणे शांतता दिसते आहे, पण शहीद दिवस दडपण्यासारखे प्रकार तिथं घडत राहिले तर या शांततेला पुन्हा ग्रहण लागण्याच्या शक्यता तर संभवतातच. मित्र, या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते जरूर कमेंटीत सांगा. हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा ही विनंती. नमस्कार.